सरळपणा. मादाम क्युरी यांचा जन्म पोलंडमधील वारसा येथे 7 नोव्हेंबर 1867 मध्ये झाला. विश्वातील प्रथम महिला शास्त्रज्ञ म्हणून भौतिकशास्त्रात 1903 मध्ये आणि रसायनशास्त्रात 1911 मध्ये मादाम क्युरी यांना विश्वातील सर्वश्रेष्ठ नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यामुळे संपूर्ण विश्वात त्या प्रसिद्ध झाल्या होत्या. सगळे लोक त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. परंतु मादाम क्युरी यांना त्यांना मिळालेल्या पुरस्काराविषयी आणि प्रसिद्धीविषयी गर्व नव्हता. त्यांचे वागणे पूर्वीप्रमाणेच सहज आणि सरळ होते. त्या घरकामात, अध्ययनात आणि शोधकार्यात मग्न होत्या. एके दिवशी एका प्रसिद्ध वर्तमानपत्राचा पत्रकार त्यांची मुलाखत घेण्यासाठी त्यांच्या घरी आला. मादाम क्युरी त्यावेळी आपल्या घरात कचरा काढत होत्या. पत्रकाराने मादाम क्युरी यांना घरातील मोलकरीण समजून त्यांना विचारले की तुमची मालकीण घरात आहे का? मादाम क्युरी यांनी विचारले की तुमचे काय काम आहे? तेव्हा पत्रकार त्यांना उपेक्षेने म्हणाला की जे काम आहे ते मी तुमच्या मालकिणीला सांगेन, मोलकरणीला नाही. तेव्हा मादाम क्युरी अत्यंत विनम्रतेने म्हणाल्या की मीच मादाम क्युरी आहे. तुम्ही ती कामाची गोष्ट मला सांगू शकता. हे ऐकून पत्रकाराला फारच लाज वाटली आणि त्याने आपल्या वागण्याची क्षमा मागितली. मादाम क्युरी यांनी पत्रकाराला खूप आदराने आपल्या घरात बोलावले आणि त्यांना समजावले की लोकांना त्यांच्या वेशभूषेवरून नव्हे तर त्यांच्या विचाराने आणि त्यांच्या कार्याने ओळखले पाहिजे. उच्च व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींचे जीवन खूपच साधे आणि सरळ असते. प्रयोग. 1. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही आदर्श व्यक्तिमत्वाची ओळख आहे. 2. सरळपणा हे महानतेचे प्रतीक आहे. 3. विवेकशील व्यक्ती सरळतेचा मूर्तिमंत पुतळा असतो. 4. मनाने, वाणीने आणि कर्मात सरळपणा असणे हे दिव्य आत्म्याचे प्रतीक आहे.